आणि बातमी नागपूरमधून आहे। नागपूरच्या महाराज बागेजवळ रविकांत तुपकर यांचं आंदोलन आता रोखण्यात आलंय। नागपूर विधान भवनावर हल्लाबोल आंदोलनाचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिलेला होता आणि या आंदोलनासाठी रविकांत तुपकर हे शेकडो गाड्यांसह नागपूर जिल्ह्यामध्ये दाखल झाले होते। मात्र आता त्यांचा ताफा रोखण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे। विवेक, काय अधिक माहिती आहे? रविकांत तुपकर यांचा ताफा रोखण्यात आल्याचं कळतंय। सागर, रविकांत तुपकर हे आज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायला विधान भवनावर या ठिकाणी हल्लाबोल आंदोलन करायला आले। त्यांचा ताफा जो आहे तो सध्या महाराज बाग परिसरामध्ये या ठिकाणी पोलिसांकडून थांबवण्यात आलेला आहे। संपूर्ण विदर्भातील शेतकरी जे आहेत ते या आंदोलनामध्ये जे आहेत ते या ठिकाणी दखल झाले आहे। आमदारांनो, सोयाबीन कापूस प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवा, मागील वर्षीच्या तुटीतील शेतकऱ्यांना अल्प पीक विमा मिळाला, शेतकऱ्याला पीक विम्याची 100% रक्कम द्या, यासह विविध मागण्या घेत आंदोलन जे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि हा ताफा जो आहे तो सध्या या ठिकाणी महाराज बाग परिसरामध्ये थांबवण्यात आलेला आहे। प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। महिला आंदोलक देखील मोठ्या संख्येनं या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। रविकांत तुपकरांचा संपूर्ण परिवार देखील या आंदोलनात सहभागी झालेला आहे। कापूस उत्पादकांना जो शब्द सरकारने दिला होता त्या अनुषंगानं तो शब्द पाळावा या मागण्यांसाठी रविकांत तुपकर जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। याआधी आपण जर पाहिलं तर मंत्रालय ताब्यात घेण्यावरून आंदोलन त्यांचं याआधी झालं होतं। आज विधान भवनावर ताब्यात घेण्याच्या संदर्भानं हल्लाबोल आंदोलन जे आहे ते रविकांत तुपकरांनी पुकारलेलं आहे। आज हे आंदोलन जे आहे ते आता याआधी गोरखिंडी जे आहे गाव त्या ठिकाणी हे संपूर्ण शेतकरी जे आहेत ते जमा झाले होते। तिथून 25 किलोमीटरहून नागपूरपर्यंत हा ताफा जो आहे तो रविकांत तुपकरांचा या ठिकाणी आला होता। आणि हा ताफा जो आहे नक्कीच विवेक, तर या आंदोलनावर आपलं लक्ष असेलच। धन्यवाद तुम्ही दिलेल्या